अहमदनगरचं अहिल्यानगर, औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवचं उस्मानाबाद राज्यातल्या या तीन महत्त्वाच्या जिल्ह्यांचं नामांतर झाल्यानंतर आता आणखी एका शहराच्या नामांतरणाची मागणी जोर धरते। ते शहर कोणते आहे जिथे औरंगजेबाची कबर आहे आणि ज्या शहरावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये मोठा राजकीय वाद पेटलाय। संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी खुलताबादचं रत्नपूर असं नाव बदलण्यात यावं अशी मागणी केली आहे। इस्लामी राज्यांच्या आगमनापूर्वी खुलताबादचं नाव हे रत्नपूर असं होतं असा त्यांनी दावा केलाय आणि त्यामुळे आता असा ठराव आम्ही सरकारला सादर करू, कॅबिनेटमध्ये चर्चा करू आणि त्यानंतर खुलताबादचं नाव आम्ही रत्नपूर करणार आहोत असं सुद्धा संजय शिरसाट यांनी म्हटलंय। पण मुद्दा इथे असा उपस्थित राहतो की खरंच खुलताबादचं पूर्वीचं नाव हे रत्नपूर होतं का? खुलताबादचा इतिहास नेमका काय आहे? खुलताबाद कसं वसलं, त्याची पार्श्वभूमी काय आहे, हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे। नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर खुलताबादचा इतिहास काय आहे हे आपल्याला आधी समजून घेऊयात आणि त्यानंतर त्याचे रत्नपूर असल्याचे ऐतिहासिक पुरावे काय आहेत हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत। तर सुरुवातीला 14व्या शतकामध्ये काही सूफी संत हे दौलताबादमध्ये आलेले होते आणि दौलताबादमध्ये असताना त्यांना खुलताबाद जी जागा आहे त्या जागेचं आकर्षण वाढायला लागलं आणि तिथे सूफी संत गेले। त्यावेळेला तिथे आश्रम आणि मठ हे स्थापन करण्यात आलेलं होतं आणि त्यावेळेला त्या जागेला पहिलं नाव मिळालं ते म्हणजे रौजा। आता रौजा हा अरबी शब्द आहे, याचा अर्थ म्हणजे आपण म्हणूयात की स्वर्गाचे दरवाजे याचा उल्लेख असा आढळतो, कारण ती जी जागा होती त्या जागेचं महत्त्वच असं होतं की ज्या जागेला चांगले नैसर्गिक साधन संपत्ती तिथे होती, त्यातलं वातावरण तिथे चांगलं होतं आणि राहण्यासाठी अत्यंत अनुकूल अशी जागा ती असल्यामुळे सुद्धा तिथे सूफी संत तिथे जमा झाले आणि या जागेला सुद्धा संतांची भूमी म्हटलं गेलं, सूफी संतांची भूमी म्हटलं गेलं, कारण भारत असेल किंवा दक्षिण आशिया असेल किंवा जगातल्या अनेक ठिकाणाहून सूफी संत हे त्या ठिकाणी गोळा झाले, ज्याचं नाव होतं रौजा। आता पुढे या सूफी संतांच्या आगमनानंतर दक्षिण भारतामध्ये हे खुलताबाद म्हणजे त्या काळचं रौजा हे मुस्लिम चळवळीचं केंद्र बनलं, सूफी संतांच्या चळवळीचं केंद्र बनलं आणि आताच्या मागच्या काही काळामध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातच नव्हे तर जगातले जे महत्त्वाचे सूफी संत आहेत त्यांच्या कबरी या खुलताबादमध्ये सापडतात। अशी अनेक मोठी नावं आहेत आणि त्या नावांची सुद्धा आपण यादी पुढे बघणार आहोत। आता हा सगळा पार्श्वभूमी किंवा इतिहास सांगण्याचं कारण काय, तर जिथून खुलताबादच्या नावं जिथून बदलली गेली किंवा नावांची लिस्ट जिथून सुरू होते तो होता पूर्वी रौजा आणि औरंगजेबाच्या निधनानंतर खुल्द मकान या शब्दावरून या शहराचं नाव खुलताबाद असं पडलं। आता मग प्रश्न असा उभा राहतो की खुलताबाद, रौजा किंवा खुल्द मकान या सगळ्यांचा इतिहास आपण बघितला, मग रत्नपूर या शहराचं नाव कधी होतं? तर हाच प्रश्न घेऊन आम्ही काही इतिहासाच्या अभ्यासकांकडे गेलो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये ज्या प्राध्यापक इतिहास शिकवतात त्या पुष्पा गायकवाड यांच्याशी आम्ही बातचीत केली, त्यांना हा प्रश्न विचारला। त्यावेळेला ते मुंबई तकशी बोलताना म्हणाल्या की खुलताबादचं नाव पूर्वी रत्नपूर असावं असा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो, परंतु त्याचे ऑथेंटिक रेफरन्स किंवा पुरावे आढळलेले नाहीत। काही साहित्यामध्येही खुलताबादचा उल्लेख रत्नपूर असा केला गेलाय, पण त्या दाव्याला दुजोरा देणारे कुठलेही ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध नाहीत असं पुष्पा गायकवाड सांगतायत। आणि ज्या खुलताबादमध्ये किंवा ज्या शहराचं नाव बदलण्यावरून राजकारण सुरू झालंय किंवा जिथे औरंगजेबाची कबर आहे त्या कबरीला सुद्धा काढून टाकण्याची मागणी होते, त्यावरून सुद्धा राजकीय वाद महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये पेटलेला आहे। त्याच खुलताबादच्या चिश्तिया कॉलेजमध्ये निवृत्त प्राध्यापक आहेत इतिहासाचे गणी पटेल, त्यांना सुद्धा आम्ही हा प्रश्न विचारला की खरंच रत्नपूर हे खुलताबादचं पूर्वीचं नाव होतं का, ही मागणी आता का होते? तर त्यांनी थोडा वेगळा मुद्दा मांडला। त्यांचं म्हणणं होतं जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी केली तेव्हाच खुलताबादचं नाव रत्नपूर व्हावं असा आग्रह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला। पुढे सामना वृत्तपत्राने खुलताबादचा उल्लेख रत्नपूर असा केला, तसेच तत्कालीन शिवसेनेच्या स्थानिक आमदाराने विधानसभा मतदारसंघाचा सगळीकडे गंगापूर रत्नपूर असा उल्लेख करायला सुरुवात केली, परंतु खुलताबादचं नाव पूर्वी रत्नपूर होतं याचे कोणतेही ऐतिहासिक पुरावे आढळून येत नाही असं सुद्धा या निवृत्त प्राध्यापकाचं मत आहे। आता आपण पुष्पा गायकवाड ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये इतिहास विभागामध्ये शिकवतात आणि एक निवृत्त प्राध्यापक गणी पटेल जे चिश्तिया कॉलेजचे प्राध्यापक होते खुलताबादमध्ये, या दोन्ही अभ्यासकांचं मत जर एकत्र केलं तर
पुष्पा गायकवाड म्हणतायत की काही पुराणांमध्ये रत्नपूर नावाचा उल्लेख आहे, परंतु त्याचे ऑथेंटिक रेफरन्स मिळत नाहीत. आणि गणी पटेल हे सुद्धा पुष्पा गायकवाडांच्या त्या मताला दुजोरा देतात की इतिहासामध्ये असे कुठलेही असे कुठल्याही गोष्टी आढळून येत नाहीत किंवा त्याचे रेफरन्सेस सापडत नाहीत. मग अशा वेळेला ही मागणी पूर्णतः राजकीय आहे का, असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. आता आपण या नावाचा इतिहास बघितला, परंतु खुलताबादमध्ये नेमक्या कुणाकुणाच्या कबरी आहेत, तर साहजिकच सर्वांना माहिती आहे की औरंगजेबाची कबर ही खुलताबादमध्ये आहे. त्याचा मुलगा आझमशहा आणि त्याची पत्नी या दोघांच्या सुद्धा कबरी या खुलताबादमध्ये आहे. हजरत जर्जरी बख्श ज्यांच्या नावाची तिथे दर्गा आहे आणि दरवर्षी तिथे खुलताबादमध्ये या जर्जरी बख्श यांच्या नावाने सुद्धा उरूस म्हणजे जत्रा सुद्धा तिथे भरत असते. मलिक अंबर जो औरंगाबाद तत्कालीन आताचा संभाजीनगर या शहराचा निर्माता आहे, ज्याने या शहराची मुहूर्तमेढ रवली आपण ज्याला म्हणूयात की ज्याच्या नावाने हे शहर बनवलं गेलं. मलिक अंबरची सुद्धा तिथे दर्गा आहे. जैनुद्दीन म्हणजेच औरंगजेबाचे गुरु, औरंगजेब ज्यांना गुरु मानायचा आणि त्याची इच्छा होती की माझ्या गुरुच्या शेजारी माझी कबर असावी, त्या जैनुद्दीन बाबांची सुद्धा तिथे दर्गा आहे. बुरानुद्दीनची सुद्धा मशीद तिथे आहे, त्यांची सुद्धा तिथे कबर आहे. निजाम उल मुल्क आसफ जहा म्हणजेच हा जो हैदराबाद संस्थानचा पहिला निजाम होता, त्याची सुद्धा कबर ही खुलताबादमध्ये आहे. बानू बेगम यांचा सुद्धा मकबरा आहे. खान जहांची लालबाग आणि त्यांची सुद्धा तिथे कबर असल्याचे सुद्धा पुरावे आहेत. आणि गंज बख्श दर्गा म्हणजे जे सुफी संत होते त्यांचं एक सुद्धा तिथे नाव आहे. तर अशी अनेक मोठी लिस्ट आहे जिथे सुफी संतांच्या कबरी आहेत. परंतु त्याचबरोबर जे मुस्लिम राजे होते, म्हणजे त्यामध्ये औरंगजेब असेल किंवा हैदराबादचा निजाम असेल किंवा त्याची फॅमिली असेल, तर खुलताबादमध्ये या सगळ्यांच्या कबरी आहेत. तर त्या शहराच्या नावावरून आणि त्यावरून पेटलेल्या राजकारणावरून तुमचं काय मत आहे, तुमचं नेमकं म्हणणं काय आहे, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.